नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांचे एक अप्रतिम पुस्तक आहे, अपनी कमजोरियों से लढे मजबूत बने. आज आपण याच पुस्तकातून आपल्या आत लपलेल्या कमकुवतपणावर मात करून मजबूत कसं बनायचं याबद्दलचं ज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला, याची सुरुवात एका जबरदस्त विचाराने करूया. तो विचार असा आहे की आपल्या आयुष्यातले जे मोठे संघर्ष आहेत ना, ते बाहेरच्या जगामुळे नाही आहेत, तर ते आपल्या आतच असलेल्या आपल्या शत्रूंमुळे आहेत. हो, आपले स्वतःचे दुर्गुणच आपले सर्वात मोठे शत्रू आहेत. मग प्रश्न येतो की हे आतले शत्रू आहेत तरी कोण, जे आपल्या प्रगतीत आणि आपल्या मनःशांतीत सतत अडथळा आणतात? चला, आज त्यांनाच ओळखूया. यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल, तर तो म्हणजे आपण स्वतः. हो, स्वतःला अगदी परिपूर्ण समजण्याची आणि इतरांमध्ये चुका शोधण्याची जी आपली सवय आहे ना, तीच आपल्या विकासातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. आपल्याला नेहमी काय वाटतं की मी एकदम बरोबर आहे, सगळी गडबड इतरांमध्ये आहे, त्यांना बदलायची गरज आहे. खरं तर ही एकच छोटीशी कमकुवतपणा मानवाच्या प्रगतीच्या आड इतर सगळ्या अडथळ्यांपेक्षा मोठा डोंगर बनून उभी राहिली आहे. आणि म्हणूनच जेव्हा कोणी आपली चूक दाखवतं तेव्हा आपल्याला तो अपमान वाटतो, सुधारण्याची संधी नाही. याचाच अर्थ आपण खऱ्या प्रगतीच्या दिशेने पहिलं पाऊलसुद्धा टाकलेलं नाही. आता बघूया आपल्या आतल्या शत्रूंचा पहिला गट. हे शत्रू एका चुकीच्या मीपणातून म्हणजे विकृत आत्मभावनेतून जन्माला येतात. यात पहिला आहे अहंकार. अहंकार म्हणजे काय? तर मी कुणीतरी खूप विशेष आहे, इतरांपेक्षा खूप महत्वाचा आहे, ही भावना. हा आत्मविश्वास नाहीये, ही श्रेष्ठत्वाची भावना आहे, जी आपल्याला इतरांपासून तोडते आणि आपलं डोकंच असं काही फिरवते की चुकीच्या गोष्टीसुद्धा बरोबर वाटू लागतात. आणि या अहंकारामुळे होतं काय, तर आपल्यात भेदबुद्धी येते, वाईट गोष्टी करायला बळ मिळतं, आपली बुद्धीच भ्रष्ट होते आणि मग सुरू होतो तो कधी न संपणारा लोभ. सगळं काही फक्त मलाच हवंय ही भावना बळावते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. महत्वाकांक्षा असणं वाईट नाही, पण ती कुठली आहे हे महत्वाचं. एक असते उत्कृष्ट महत्वाकांक्षा, जी एका चांगल्या ध्येयासाठी आपल्याला प्रेरणा देते, आणि दुसरी असते विकृत महत्वाकांक्षा, जी फक्त स्वार्थासाठी असते आणि आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. आता बोलूया स्वार्थाबद्दल. म्हणजे जगात जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी आहे, ही भावना. दुसऱ्याकडे काही बघितलं की जळफळाट होतो. अशी व्यक्ती कधीच कुणाला मदत करत नाही. खरं तर गरजेच्या वेळी शत्रू परवडला, पण स्वार्थी माणूस नको, कारण त्याचं जग फक्त स्वतःपुरतं मर्यादित असतं. बरं, आता पुढे जाऊया आणि पाहूया की यातूनच आपल्या मनात दुसरे कोणते विनाशकारी विकार तयार होतात, जे आपल्याला आतून पोखरत राहतात. यातली पहिली आहे ईर्ष्या. म्हणजेच दुसऱ्याचं सुख, त्याची शांती किंवा त्याचं यश आपल्याला बघवतच नाही. आणि असं का होतं? तर आपल्या आत दडलेल्या न्यूनगंडामुळे. जेव्हा आपण स्वतः अपयशी ठरतो तेव्हा आत डोकावण्याऐवजी आपण यशस्वी लोकांवर टीका करतो, त्यांनाच दोष देतो. आणि मग येतो क्रोध, म्हणजे राग. याला तर सगळ्या दुर्गुणांचा सम्राट म्हटलंय, कारण राग हा असा एक आवेग आहे जो आपली विचारशक्ती संपवून टाकतो. आणि मग त्यातून काय होतं, तर फक्त हिंसा, विनाश आणि स्वतःचंच नुकसान. राग म्हणजे पुरासारखा आहे, जो आपली सगळी चांगली कर्म आणि सद्गुण वाहून नेतो. आणि तो संसर्गजन्यसुद्धा आहे, जो समाजात संघर्ष पसरवतो. आपले शत्रू फक्त भावनाच नाहीत बरं का, आपल्या काही सवयीसुद्धा आपल्याला साखळ्यांसारख्या जखडून ठेवतात आणि आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. जसं की असत्य, म्हणजे खोटं बोलणं. याचेही अनेक प्रकार आहेत. खरी गोष्ट लपवणं, शिक्षा वाचवण्यासाठी खोटं बोलणं, इतरांची निंदा करणं, कडू बोलणं किंवा अगदी उगाच वायफळ बडबड करत बसणं. या सगळ्याला वाईट का मानलं जातं? कारण त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम हा विज्ञानासारखा आहे, जसं पेराल तसंच उगवेल. आणि दुसरी एक वाईट सवय म्हणजे घाई. सतत घाईत असणं हे कमजोर आणि अशांत मनाचं लक्षण आहे. घाईमुळे कामात चुका होतात, वेळ वाया जातो आणि शेवटी हातात फक्त निराशाच लागते. ती जुनी म्हण आहे ना, उतावळा असो बावळा, अगदी तसंच आहे. खरी कार्यक्षमता शांत आणि एकाग्रतेने काम करण्यात आहे, गडबड करण्यात नाही.
ठीक आहे. मग आता या सगळ्या शत्रूंना ओळखल्यावर करायचं काय? पुढचा मार्ग कोणता? तर त्याची सुरुवात होते एका खूप धाडसाच्या कामाने. हे काम इतकं कठीण आहे की असं म्हटलं जातं, स्वतःचे दोष शोधून काढणं हे समुद्राच्या तळाशी जाऊन मोती शोधून आणण्यापेक्षाही जास्त अवघड आहे. विचार करा, हे किती मोठं आणि धाडसाचं काम असेल. पण यासाठी खूप सोपा पण तितकाच प्रभावी मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे इतरांमधले गुण बघा आणि स्वतःमधले दोष शोधा. फक्त एवढा दृष्टिकोन बदलला ना की इतरांना दोष देण्याची सवय लगेच सुटते आणि स्वतःला सुधारण्याचा मार्ग मोकळा होतो. आणि सरते शेवटी या सगळ्यावर मात करून पुढे जाण्याची ताकद आपल्या स्वतःमध्येच आहे. आपला उद्धार आपल्याला स्वतःच करायचा आहे. हा मुक्तीचा मार्ग कसा आहे? तर 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं म्हणजे कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड द्या. दुसरं, एका वेळी फक्त एकाच कमकुवतपणावर काम करा आणि त्याला मुळापासून काढून टाका. आणि तिसरं, स्वतःला नेहमी चांगल्या कामांमध्ये गुंतवून ठेवा. लक्षात ठेवा, प्रगती ही एका रात्रीत होत नाही. त्यासाठी संयम आणि सातत्य लागतं. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जर आपण फक्त आपल्या चुका मान्य करायला आणि त्या तपासाला तयार झालो, तर आयुष्यातल्या 5% समस्या तर तिथेच संपून जातील. पण हे काम आपल्यालाच करावं लागेल. आपल्यासाठी दुसरं कोणीही हे करू शकत नाही. प्रसिद्ध तत्वज्ञ रॅल्फ वॉल्डो इमर्सन यांनी किती सुंदर म्हटलंय, मला नरकात पाठवा, मी तिथेही स्वतःसाठी स्वर्ग निर्माण करेन. हा आत्मविश्वास कुठून येतो? तर याच विचारातून की जर आपलं मन शुद्ध आणि मजबूत असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या सद्गुणांनी आणि सामर्थ्याने बदल घडवू शकतो. या सगळ्या चर्चेतून एकच सत्य आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. आणि ते सत्य म्हणजे बदल घडवण्याची शक्ती पूर्णपणे आपल्या स्वतःमध्ये आहे. आपणच आपल्या परिस्थितीचे निर्माते आहोत. तर मग स्वतःचा स्वर्ग बनवण्याची सुरुवात कशी करणार? आज आपण ती पहिली वीट कोणती रचणार आहोत यावर नक्की विचार करा.